नमस्कार मैत्रिणींनो, यस कलाकृतीमध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर पहा, आपण स्लीव्ज वर्क कसं करायचं हे पाहत होतो. ही आउटलाईन आणि बॉर्डर लाईन कशी करायची हे मी तुम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं आहे. आता या भागामध्ये मी बघा इथे असे चेक्स करून घेतले आहेत. आता इथे आपण बुट्टा वर्क वगैरे कुठलीही डिझाईन ॲडजस्ट करू शकतो स्लीव्जवरती. पण मी तुम्हाला ही जास्त जी ट्रेंडिंग आहे आणि स्लीव्ज अशी भरून दिसते यामध्ये वेगवेगळा आपण बुट्टा करू शकतो तोही सांगणार आहे. तर ही डिझाईन आपण आता इथे पाहणार आहोत. तर पहा, मी हे चेक्स कसे करून घेतले आहेत. तुम्हाला ज्यावेळी ब्लाऊजवर स्लीव्जवर वर्क करायचं आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, साधारणतः पाऊण इंच किंवा 1 इंचाचं असं चौकोन काढून घ्यायचं आहे. चौकोन काढून घेतल्यानंतर हे असं चौकोनातला अर्धा त्रिकोण तुम्हाला कट करून घ्यायचा आहे आणि बरोबर हा बॉर्डर लाईनवरती असा ठेवून घेऊन ही अशी लाईनिंग करून तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे तुमचे सर्व चौकोन कसे एका मेजरमेंटमध्ये येतील. आणि परत इकडच्या साईडने पण हा ठेवत घेऊन व्यवस्थित हे असे तुम्हाला चौकोन स्लीव्जवरती व्हाईट पेन्सिलने आखून घ्यायचे आहेत. आता हे आखून घेतल्यानंतर पहा, इथे मी ही असा साखळी टाका केला आहे. तुम्ही या साखळी टाक्याच्या ऐवजी इथे तुम्ही शुगर बीट्सही लावू शकता. पण तुम्हाला शिकवण्यासाठी मी इथे असा साखळी टाका घेतला आहे. आणि नॉर्मल डिझाईन असेल तर तुम्ही साखळी टाक्याचीही डिझाईन इथे घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या बजेटनुसार इथे शुगर बीट्सही ॲड करू शकता. आता नंतर पूर्ण हा साखळी टाका करून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक वेगवेगळ्या प्रकारचा मी तुम्हाला बुट्टा दाखवणार आहे, 2 ते 3 प्रकारचे. मग त्यानुसार आपण यामध्ये बुट्टा वापरू शकतो किंवा ती डिझाईन आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो. पुढची डिझाईन आपण आता पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत तुम्ही हा असा हे चेक्स आणि ही लाईनिंग कंप्लीट करून घ्या. धन्यवाद.